या ठिकाणी बघू शकता ज्या ठिकाणी पालखी ठेवली होती त्या पालखीचा जो छोटासा स्टेज आहे त्याचे सुद्धा लोक दर्शन घेता येत आपण बघू शकता. एवढी भक्ती आणि एवढा भक्तिभाव या ठिकाणी दिसून येतो वारकऱ्यांचा. हे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचं की इतकी भक्ती, खूप भक्तिभावाने या ठिकाणी खूप छान वाटलं पालखीचं दर्शन घेऊन. आनंद गगनात मावणे इतका आनंद झालाय. धन्यवाद. काही प्रार्थना नाही केली. आपल्या सगळ्या मुलींचं महाराष्ट्र सुखरूप राहिलंच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या मुली बाई सगळ्यात जास्त सुखरूप राहिलं पाहिजे हीच प्रार्थना केली आम्ही. हा, माऊलीने कुठल्या पण रूपात येऊन मुलींचं रक्षण करू दे. आम्ही हीच केलं की जे करप्शन काय चालू आहे ते तुकाराम मुंडेंना बंद करायची देवानी शक्ती देऊ दे, शक्ती देऊ दे त्यांना बस. माऊली माऊली ज्ञानोबा माऊली. जय बाप्पा, गणपती बाप्पा. जय श्रीराव जय भीम. आज आपण या ठिकाणी दत्त मंदिर मध्ये आहोत आणि पालखीचं या ठिकाणी आगमन आणि दर्शन होत आहे. या दत्तनगर मध्ये गेले अनेक वर्ष या ठिकाणी पालखी विसावा घेते. काय सांगाल यावर्षी तुम्ही पालखीचं कशा प्रकारे स्वागत करता? दरवर्षीप्रमाणेच आता आळंदीहून जेव्हा पालखी निघते तेव्हा फुलेनगर हा आपला दत्त मंदिरातला पहिला विसावा असतो आणि आजूबाजूच्या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या म्हणजे पूर्ण परिसरातल्या सगळ्या लोकांची आतुरतेने वाट बघत असतात की कधी पालखी आपल्याकडे येते आणि कधी आमचे दर्शन होतात. तर त्याचे फक्त सगळे जी सेवा आणि जो नियोजन असतो ते महानगरपालिका व दत्त चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने अतिशय चांगले आणि सगळे पोलीस फोर्स असते, होमगार्ड सेवक असतात, सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यवस्थित नियोजन होतं आणि रांगेत वारकऱ्यांना परत भाविकांना रांगेत सोडण्यात येतं आणि हीच सेवा असते. गेले अनेक वर्ष तुम्ही या ठिकाणी पालखीची सेवा करताय, वारकऱ्यांची सेवा करताय. कशा प्रकारे तुम्हाला आशीर्वाद मिळतोय? आशीर्वाद जर निर्मल प्रेमाने म्हणजे आत्महत्येने जर सेवा केली तर त्याचा आशीर्वाद मिळतोच. हे प्रत्येकाला अनुभवलेलंच आहे. माऊलींची कृपा ही प्रत्येकावर असते. यावर्षी तुम्ही पांडुरंगाला काय प्रार्थना करणार आहे, काय विनंती करणार? पांडुरंगाला अशीच प्रार्थना आहे की या वर्षी जरा पाऊस जास्ती झाला. आधी पाऊस नव्हता आणि नंतर पाऊस जो अचानक आला त्याच्यामुळे वारकऱ्यांची खूप हेळसांड झाली. त्यांना येता नाही आलं. तर पुढचं म्हणजे पंढरपूर पर्यंत पोहोचेपर्यंत क्लायमेट चांगला राहिला तर प्रत्येक वारकरीला हा जो वर्षभर ज्या अनुभवासाठी थांबतात ते अनुभव घेता येईल. धन्यवाद, खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. आज या ठिकाणी श्री क्षेत्र आळंदी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे या ठिकाणी तिचं आगमन झालं. साधारणतः 1 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी पालखीचं आगमन झालं. गेले 38 वर्ष या ठिकाणी पालखीचा विसावा होत आहे. दरवर्षीप्रमाणे सर्वच मंडळाचे म्हणजे आदर्श तरुण मंडळ, आदर्श महिला मंडळ, सर्व ट्रस्टी व पंचक्रोशी सर्वच मंडळे या ठिकाणी सहभाग होतं आणि सगळ्यांचा हा मोठा हातभार या ठिकाणी माऊलींच्या सेवेसाठी होतो. या ठिकाणी आपण बघत आहात किती मोठ्या संख्येने महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहे. प्रामुख्याने सांगायचं तर ज्या प्रकारे ज्या व्यवस्थित दर्शन या ठिकाणी नागरिकांचं होतं ते बघून या ठिकाणी वर्षानुवर्ष नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. प्रामुख्याने महिलांची संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे. मी पुन्हा एकदा पंचक्रोशीतील सर्वच भाविकांचे, सर्व सहकाऱ्यांचे, सर्व ज्यांनी मदत केली
त्या सर्वांचे ज्यांनी आशीर्वाद दिले, सर्व आळंदीचे ट्रस्टीज, सर्व मानकरी, या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. सदर या ठिकाणी या पालखी सोहळा आमचे वडील माजी महापौर भारतजी सावंत हयात असताना या ठिकाणी या पालखी सोहळ्याची या ठिकाणी सुरुवात झाली आणि सर्वांच्या आशीर्वादात गुण्यागोविंदाने आणि एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सगळे उपाययोजना आणि दर्शनाची व्यवस्था केली जाते. तुम्ही पांडुरंगाकडे काय प्रार्थना करता? आजचा हा महत्वाचा दिवस आहे, या निमित्ताने पांडुरंगांना काय प्रार्थना करता? पांडुरंगाच्यांनी एवढंच प्रार्थना करेल की जूनच्या महिन्यात बिलकुलच पाऊस आला नाही आणि आज या आठवड्यात एवढा काही धोधो बसवला. पांडुरंगांनी प्रार्थना करेल की देवा आम्हाला जसं दरवर्षी व्यवस्थित आमच्या शेतकऱ्यांना नीट ठेवण्यासाठी, आमचं पीक पाणी नीट ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने पाऊस व्हायला पाहिजे त्या पद्धतीने पाऊस होऊन दे. कुठलाही दुष्काळ किंवा कुठलाही ओला दुष्काळ या ठिकाणी होऊ नये आणि आमचा शेतकरी सुखी राहिला तर तुम्ही आम्ही आपण सर्व सुखी राहू म्हणून पांडुरंगांनी तीच प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद तुमचे. हो.